या अय्युहल्लज़ीना आमनू कूनू क़व्वामीन बिलक़िस्ति शुहदाअ लिल्लाहि वलौ अला अन्फुसिकुम अविल वालिदैनि वल अक़रबीन इन यकुन गनिय्यन औ फ़क़ीरन फ़ल्लाहु औला बिहिमा फला तत्तबिउल हवा अन तअदिलू وإن تلووا أو تعرضوا فإن الله كان بما تعملون خبيرا يا أيها الذين آمنوا بالله ورسوله والكتاب الذي نزل على رسوله والكتاب الذي أنزل من قبل ومن يكفر بالله وملائكته وكتبه ورسله واليوم الآخر فقد ضل ضلالا بعيدا إن الذين آمنوا ثم كفروا ثم آمنوا ثم كفروا ثم ازدادوا كفرا لم يكن الله ليغفر لهم ولا ليهديهم سبيلا بشر المنافقين بأن لهم عذابا أليما الذين يتخذون الكافرين أولياء من دون المؤمنين أيبتغون عندهم العزة فإن العزة لله جميعا وقد نزل عليكم في الكتاب أن إذا سمعتم آيات الله يكفر بها ويستهزأ بها فلا تقعدوا معهم حتى يخوضوا في حديث غيره إنكم إذا مثلهم إن الله جامع المنافقين والكافرين في جهنم جميعا الذين يتربصون بكم فإن كان لكم فتح من الله قالوا ألم نكن معكم وإن كان للكافرين نصيب قالوا ألم نستحوذ عليكم ونمنعكم من المؤمنين فالله يحكم بينكم يوم القيامة ولن يجعل الله للكافرين على المؤمنين سبيلا. हे इमानधारकांनो, न्यायावर मजबूतपणे कायम राहा. मग यात तुमचं स्वतःचं नुकसान हो किंवा मातापित्याचं अथवा नातेवाईकाचं, कोणत्याही परिस्थितीत अल्लाह करता गवाही द्या. कोणी श्रीमंत असो किंवा गरजवान, तर अल्लाह तुमच्यापेक्षा जास्त त्यांचा हितचिंतक भलं इच्छिणार आहे. न्याय करताना मनोकामनेच्या मागे चालू नका. जर तुम्ही अस्पष्ट किंवा बाजू घेऊन पक्षपाताची गोष्ट कराल तर याद राखा, कोणत्याही स्थितीत अल्लाह तुमच्या सर्व कर्मांची खबर राखतो. हे इमानधारकांनो, आपल्या इमानावर मजबूतपणे स्थिर रहा. अल्लाहवर आणि त्याच्या पैगंबरावर आणि त्या ग्रंथावरही जो अल्लाहनं आपल्या या पैगंबरावर अवतरित केला आहे, आणि इमान राखा त्या ग्रंथावरही जो त्यानं याच्या पूर्वी उतरवला होता. आणि ज्यानं इन्कार केला अल्लाहचा, फरिश्त्यांचा, त्याच्या ग्रंथांचा, त्याच्या पैगंबरांचा आणि आखिरतच्या दिवसाचा, तर तो वाट चुकून भटकंतीत फार दूर निघून गेला असेल. यात शंका नाही की जे लोक इमान स्वीकारल्यावर इन्कारी झाले, मग पुन्हा इमानधारक झाले, मग पुन्हा इन्कारी झाले, मग इन्कार करण्यात पुढेच जात राहिले, अल्लाह त्यांना माफ करणार नाही आणि त्यांना सरळ मार्गही दाखवणार नाही. मुनाफिक म्हणजे ढोंगी, जे दुतोंडी लोक आहेत, त्यांना दुःखदायक सजेची खुशखबरी द्या. हे असे लोक आहेत की इमानधारकांना सोडून इन्कार करणाऱ्यांना आपला दोस्त आणि साथी बनवतात. काय ते त्यांच्याशी दोस्ती करून मान मर्तबा मिळवू इच्छितात? खात्रीनं मान सन्मान तर सर्वच्या सर्व अल्लाह करता आहे. आणि खात्रीनं अल्लाहनं आपल्या ग्रंथात तुमच्यावर आदेश उतरवला की जेव्हा तुम्ही ऐकाल की अल्लाहच्या आयतींचा इन्कार केला जात आहे किंवा अल्लाहच्या आयतींची थट्टा मस्करी उडवली जाते, तेव्हा त्यांच्यासोबत मुळीच बसू नका. येतपावेतो की त्यांनी दुसऱ्या गोष्टीवर बोलू लागावं, अन्यथा तुम्ही सुद्धा त्यांच्यासारखे होऊन जाल. यात थोडी सुद्धा शंका नाही की अल्लाह दांभिक लोकांना आणि काफिरांना जहन्नममध्ये
एकाच ठिकाणी एकत्र करणार आहे. हे मुनाफिक अर्थात दुतोंडी लोक तर संधीची वाट पाहत बसले आहेत. जर तुम्हाला अल्लाहतर्फे विजय मिळाला तर म्हणतील की काय आम्ही तुमच्यासोबत नव्हतो, आणि जर इन्कारी लोकांना तात्पुरत्या विजयाचा काही भाग हाती लागला तर त्यांना खुशामतीनं म्हणतात की काय आम्ही तुमच्या रक्षणासाठी घेरा टाकला नव्हता. यानंतरही इमानधारकांच्या वारापासून आम्ही तुम्हाला वाचवलं. चांगलं ऐकून घ्या की यांचा आणि तुमचा खरा फैसला तर अल्लाह कयामतीच्या दिवशी करेल, आणि अल्लाह तर इमानवाल्यांच्या विरुद्ध इन्कारी लोकांना कदापि ताकदवर होऊ देणार नाही.